सारे खवई। आता पुढची रेसिपी काय आहे? अगदी लहान झाल्यासारखं वाटत असेल ना तुम्हाला? असं गंमत करतोय पण इंटरेस्टिंग आहे. पुढची रेसिपी काय आहे? प्रॉन्स करी. प्रॉन्स करी जरा वेगळी आहे. साहित्य सांगता मला काय काय आहे? हे आहेत प्रॉन्स, शेवग्याच्या शेंगा, बटाटा, लाल मिरची आणि धणे, नारळाचं दूध, खोबरं, कांदा, ही ओली हळद आणि हळद. ऍक्च्युली ओली हळद मला मिळाली म्हणून मुद्दामून आणली, त्याने एक वेगळा स्वाद येतो. मीठ, ही कैरी, ते आमसूला पण आणली आहे पण कैरीनी पण ह्याला एक वेगळीच टेस्ट येईल. तिखट, लसूण, मिरी. ओके. फर्स्ट टाइम मी असलं कॉम्बिनेशन बघतोय. शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा कुठे आला हो ह्याच्यात? त्या शेवग्याच्या शेंगा आणि बटाट्याने एक वेगळीच चव येते. बटाट्याने तो रसा जरा असा दाटसर होईल आणि शेंगा पण शिजल्यावर तो त्याचा जो एक रस उतरतो ना, त्याने त्या करीला एक वेगळीच, म्हणजे एरवी आपण नुसतं माशाचं वाटण नेहमी मासे करतो तेच वाटण लावतो, पण हे घातल्याने त्याला एक वेगळी चव येणार आहे. ओके, ती चव बघायला मी तयार आहे. साहित्य बघितलेलं. आता जाऊया कृतीकडे. काय आपण पहिल्यांदा करणार आहोत? हे मी पॅन मध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलं आहे. त्याच्यात आपण लाल मिरच्या आणि धणे थोडेसे परतून घेऊ. ओके. असं केल्याने ह्या मिरच्या वाटायला पण बऱ्या पडतील, पेस्ट व्यवस्थित होईल आणि रंग पण छान येईल. म्हणजे मगाच्या रेसिपीत आपण जसे हिरव्या मिरच्या करून घेतल्या तसं आपण हे करून घेतो. हो. धणे पण घालायच्यात. अजून थोडे चालते. हा रंग छान यावा म्हणून मी काश्मीरी मिरची घेतली आहे. ह्याच्यात एक 2-4 मिरी घाला. ही मिरची सर्व बाजूने परतली गेली आहे. तर आपण गॅस बंद करूया. ओके. काय करायचं? ह्याच्यात ज्या वाटण्यासाठी पेस्ट करण्यासाठी ज्या वस्तू लागणार आहेत ते आपण घालूया. ओली हळद 2-3 घालू. बस. लसूण, थोडंसं लाल तिखट, लसूण घातलंय आपण, थोडंसं तिखट, बस. मीठ, आणि खोबरं. आपलं ओलं खोबरं. हे घाला सगळं. सगळं घालू. आता हे मिक्सर मध्ये ह्याची पेस्ट करून घेऊया. हा कुठल्या स्टाईलचा मसाला आहे हो? ही कोकणी पद्धतच आहे. मी चटणी वाटून घेतलेली आहे. आता काय करायचं? आता आपण थोडा कांदा घालूया. बारीक चिरलेला कांदा. ओके. कांदा थोडासा लाल करून घेऊया. ह्याच्यात आता कोळंबी घालूया. बटाट्याच्या फोडी घालूया. ही रेसिपी कोणी शिकवली हो तुम्हाला? ही आई करते. शेवग्याच्या शेंगा. हे आपण काही शिजवले वगैरे नाहीयेत ना? काही नाही, फक्त धुवून घेतले. एकत्र शिजणार. हो. ओके. हे थोडं परतून घेतलंय. आता आपण तो मसाला घालूया. सगळा घालू? चालेल. मसाला आपण परतून घेऊया चांगला. त्यामुळे मसाला वाटताना थोडं मीठ घातलेलं, तर चवीनुसार थोडं मीठ लागलं तर घालावं, नाहीतर नाही घातलं तरी चालेल. रंग छान आलेला आहे. अप्रतिम आलेला आहे. आता हे आपलं होत आलं आहे. ह्याच्यात थोडं पाणी घालूया आपण. ओके. बस. ह्याच्यात कैरी घालूया. कारण ह्या सगळ्या कॉम्बिनेशनने त्याला एक वेगळी चव येणार आहे. कैरी, शेवग्याची शेंग आणि बटाटा. 1-2 आमसूल पण घालू. आणि आता हे झालेलं आहे. तर गॅस अगदी कमी करून नारळाचं दूध. नारळाचं दूध म्हटलं की कोकणात गेल्यासारखंच वाटतं मला. हो. आणि नारळाचं दूध घातल्यावरच माशाची चव जास्त छान येते. म्हणजे आपण वाटणात थोडं घेतो, पण वरतून नारळाचं दूध घातलं की एक वेगळी चव येते त्याला. रेडी टू सर्व. जवळ 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 थोडंसं उकळी आली की खायला सुरुवात करायची.
उकळ्या फुटतात ना तुम्हाला? साहजिक आहे, नॉनव्हेज रेसिपीज आज बघायला मिळत आहेत. साहित्य आणि कृती पटकन घेऊन घ्या. प्रॉन्स करी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: प्रॉन्स, सुक्या लाल मिरच्या, बटाटा, शेवग्याच्या शेंगा, ओलं खोबरं, धणे, नारळाचं दूध, कांदा, हळद, ओली हळद, मीठ, कैरी, आमसुलं, तिखट, लसूण, काळी मिरी आणि तेल. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लाल मिरच्या आणि धणे परतून घ्यावेत. त्यामध्ये ओली हळद, लसूण, तिखट, मीठ आणि ओलं खोबरं हे मिश्रण परतून वाटून घ्यावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, प्रॉन्स, बटाट्याचे तुकडे आणि शेवग्याच्या शेंगा हे मिश्रण परतून वाफवून घ्यावं. त्यामध्ये वाटलेला मसाला, पाणी आणि मीठ घालावं. गॅस बंद करून नारळाचं दूध, आमसुलं आणि कैरी घालावी आणि प्रॉन्स करी वाफवून सर्व्ह करावी.